गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे 5 जून, जागतिक पर्यावरण दिवस। त्यानिमित्ताने संस्कार प्रतिष्ठानकडून जागतिक उपक्रम बजावण्याचा ठरलेला आहे। त्यामध्ये मी सुद्धा आता सहभाग घेणार आहे। 9चा टायमिंग दिलेला आहे, 9 पर्यंत आता पोहोचायचं आहे। काय काय तयारी करायची बाकी आहे, ती पेंडिंग आहे, ते समजेल आता पुढे गेल्यानंतर। बस केली आहे प्रवासाला, तिथे गेल्यानंतर पुढे ठिकाण कोणतं असेल ते वन विभागाकडनं पुढे कळेलच आम्हाला। सॉरी, पुढे भेटूयात आपण। नमस्कार। सगळे प्रवासात रिटर्न निघाले। बघू शकता तुम्ही। लोकेशन उंचावर असल्यामुळे लोकेशनला जाण्याचा मार्ग थोडा अवघडच होता। फायनली आम्ही पोहोचलेलो आहे लोकेशनला। लोकेशन बघू शकतो। तिथले वातावरण बघून मन एकदम प्रसन्न झाले। वृक्षारोपणची सुरुवात झाली होती, परंतु झाड कसे लावायचे, खड्डा कसा करायचा त्याची पूर्वकल्पना तिथले फॉरेस्ट ऑफिसर यांनी आम्हाला आधीच दिली होती। झाडे लावताना कोणत्याही प्रकारची चुकी होऊ नये त्यामुळे तिथील फॉरेस्ट ऑफिसर हे मदतीसाठी सोबतच होते। सगळे झाडे लावण्यात मग्न झाले होते। तोपर्यंत आपण यामागचा इतिहास जाणून घेऊयात की 5 जूनलाच का पर्यावरण दिवस साजरा केला जातो, यामागचं कारण काय आहे। 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याद्वारे पर्यावरण दिवसाची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर स्टॉकहोम, स्वीडन या 2 देशांमध्ये पर्यावरण संमेलन भरवण्यात आलं। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए। नंतर 5 जून 1973 मध्ये पर्यावरण दिवस हा साजरा केला। त्याची थीम होती ओनली वन अर्थ। आम्ही वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण केले। त्यामध्ये शिशु, करंज, आवळा, चिंच, कांचन, सीताफळ, ऐन इत्यादी झाडे अवेलेबल होती। तिथे फॉरेस्ट ऑफिसर हे सोबतच होते। झाडं लावण्याची त्यांची टेक्निक ही आमच्यापेक्षा खूप वेगळी होती। त्यांची टेक्निक यूज करून आम्ही झाडे लावत होतो। नुसतं झाड लावणे हे काय काम नव्हते, परंतु फ्युचरमध्ये ते झाड वाढले पाहिजे हा आमचा मेन मोटिव्ह होता। तिथले फॉरेस्ट ऑफिसर गवळी सर आणि कान्हे मॅडम हे सुद्धा आमच्या मदतीसाठी सोबत होते। अशा तऱ्हेने फायनली 100 ते 200 झाडं लावून झाली। संपूर्ण कार्यकर्ते मागे थांबलेत, त्यामुळे पाणी पित आहे। पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही। पूर्ण परिसरामध्ये झाडं लावलेली झाली। खूप ऊन आहे आणि तर मुश्किल आहे। पावसामध्ये थोडस आलं तर तेवढ्या पुरतं होऊन जाईल। सगळं कार्यक्रम झाल्यानंतर आता फायनली आम्ही भूक लागली सगळ्यांना, त्यामुळे जेवायला आलोय। ही फॉरेस्ट ऑफिसरची पूर्ण नर्सरी आहे। बघू शकता किती मोठी आहे। तर प्रत्येक जण जागा शोधते जेवण्यासाठी। बघूयात कुठं झाडाखाली आज जेवायला भेटतंय, बसू जेवू बघूयात। नर्सरीमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघायला भेटतील। नर्सरीमध्ये प्रत्येक झाडांची कशी काळजी घेतली जाते हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता।
फायनली आम्हाला जेवणासाठी जागा मिळाली. जेवायची जागा शोधताना हातपाय थोडेसे हात धुवून घेतलेत. खूप जमलोय. उन्हामुळे तर जास्त त्रास होतोय. सगळेजण झाडाखाली बसून जेवणाचा आनंद घेत होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झाडे लावा, झाडे जगवा.